कॉल आला तर ते झालं असेल. हां ठीक आहे. तर हे झाले मोशन सेन्सिंग डिव्हाइस. त्याच्यानंतर लाईट पेन होतं. तर हे लाईट पेन तर खूप पूर्वी वापरल्या जायचं, आता कोणी वापरत नाही. आता डायरेक्टली टच स्क्रीन झाल्या, स्क्रीनवरच तुम्ही काम करू शकता. पण जेव्हा टच स्क्रीन नव्हत्या आणि जे आर्किटेक्ट वगैरे होते किंवा आर्टिस्ट लोक होते, आर्किटेक्ट म्हणजे इंजिनियर वगैरे म्हणून, ज्यांना नकाशा स्क्रीनवर काढण्याचं काम पडत होतं, तर ही पेन लाईट सेन्स करत होती खालच्या मॉनिटरवरचा. मग अशी रेष ओढली की ते सिग्नल तिकडे सीपीयू ला जायचं, त्याचं प्रोसेसिंग व्हायचं आणि मग इकडे ते प्रोसेसिंग झाल्यानंतर दिसत होतं. ठीक आहे. तर ते लाईट पेन वगैरे होती की जी लाईट सेन्स करत होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या सिस्टीमवर काम वगैरे करता येत होतं. आणि लास्ट मध्ये हे स्टायलस. स्टायलस म्हणजे सरळ सरळ आपण म्हणू पेन सारखं डिव्हाइस असते, जे टच स्क्रीनवर कमांड देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाते. म्हणजे आजही, पहिल्यांदा तर ते टच स्क्रीन खूपच सेन्सिटिव्ह होत्या, तर तेव्हा तर प्रत्येक मोबाईलला कंपल्सरी यायचं. म्हणजे 2007-8 साली, 8-9 साली मी पहिल्यांदा टच स्क्रीन मोबाईल जेव्हा हँडल केले किंवा सगळ्यांनी जेव्हा कोणी हँडल केले असतील, तेव्हा ती कंपल्सरी त्यांना यायचं. पण आजची स्क्रीन खूप युजर फ्रेंडली झाली म्हणू शकतो आपण. बोटानेच त्याला टच करून सगळ्या गोष्टी करू शकतो. पण तरी आजही सॅमसंगचे जेवढे काही नोट सिरीजचे मोबाईल आहेत, त्यांना कंपल्सरी ते पेन लाईटचं टाईपचं साईडने एक डिव्हाइस येते, ते तुम्ही काढू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला मग लिहिता येते, कमांड देता येते वगैरे वगैरे. मेन फायदा काय म्हणजे त्या डिव्हाइस किंवा सॅमसंगच्या नोट सिरीजच्या मोबाईल सोबत कशासाठी देतात, तर छोट्यातल्या छोट्या जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंटवर तुम्हाला त्यांनी टिक करता येईल. म्हणजे बोटाने सुद्धा इतक्या बारीक पॉइंटवर आपण टिप करू शकणार नाही, तितक्या छोट्या पॉइंटवर त्या डिव्हाइसने तुम्हाला टिप करून काय कमांड देता येतात, काय भरपूर साऱ्या गोष्टी करता येतात. म्हणजे कम्प्युटर रिलेटेड भरपूर सॉफ्टवेअर आहेत की ज्याच्यात ते चालतात. तर हे पेन सारखं जे डिव्हाइस आहे ते कमांड देण्यासाठी वापरल्या जाते. बऱ्याच जणांच्या हाताला घाम पण येतो किंवा काही जणांचे बोट ते रखरखीत वगैरे असतात, मेहनतीचे काम करणारे, ते मग टच स्क्रीन व्यवस्थित वापरू शकणार नाही. तर त्यांना टच स्क्रीन वापरायची असेल तर हे पेन सारखं जे डिव्हाइस आहे तर त्याला तुम्ही स्टायलस म्हणू शकता, जे मोबाईल किंवा टॅब मध्ये मोठ्या प्रमाणात कमांड देण्यासाठी वापरल्या जाते. ठीक आहे. क्वेश्चन आहे त्याच्यावर, या स्टायलस कशासाठी असते वगैरे वगैरे. तर हे सगळे झाले मग पॉइंटिंग डिव्हाइस. त्याच्यानंतर स्कॅनिंग डिव्हाइसेस. स्कॅनिंग डिव्हाइसेस कशाला म्हणायचं, F5 करू का, शिफ्ट F5 करायचं. एकच मिनिट. शिफ्ट F5. फुल स्क्रीन दिसेल तुम्हाला, थोडं बारीक मटेरियल होतं तर सगळं दिसेल. तर स्कॅनिंग डिव्हाइस जनरली काय होते, तर एक तर स्कॅनिंग टेक्नॉलॉजी कशाला म्हणायचं, तर सिंपल सगळ्यांनी जनरली झेरॉक्स मशीन पाहिलेले आहेत. कॉपियर मशीन ऍक्च्युली ज्याचं नाव आहे, झेरॉक्स कंपनीने पहिल्यांदा काढली म्हणून आपण सगळेजण त्याला झेरॉक्स मशीन म्हणतो. जसं ती बिस्लरी बॉटल किंवा गोदरेजचं कपाट, कॅडबरी काही शब्द आहेत, तर त्या टाईपचा तो शब्द एक समजा की ऍक्च्युली त्या मशीनचं नाव आहे कॉपियर मशीन, पण आपण त्याला झेरॉक्स मशीन वगैरे म्हणतो. तर त्या मशीन मध्ये तुम्ही जेव्हा ती कॉपी काढायला जाता तर आपण कागद ठेवतो आणि मग ते एक लाईट येते, त्या लाईट तो कागदावर पडतो म्हणजेच कागदातलं मटेरियल तो वाचून घेतो सरळ सरळ समजा, आणि सरळ तो मटेरियल वाचून घेतल्यानंतर त्याचं मशीन रिडेबल फॉर्म मध्ये रूपांतर करतो आणि त्या मशीनला ते देते आणि त्या मशीनच्या प्रिंटिंग डिव्हाइसला ते पाठवते आणि सरळ प्रिंटिंग मधून म्हणजे त्या प्रिंटर मधून वापस त्याची प्रिंट निघते, म्हणजे तुमच्या कॉपीची दुसरी कॉपी निघते. तर त्या मशीन मध्ये जसा तो लाईट येतो आणि त्याच्यावर लाईट त्या तुमच्या मॅटरवर सोडतो आणि सिग्नल मध्ये त्याचं रूपांतर करते. तर असं ज्या ज्या मशीन मध्ये होत असेल तर त्या सगळ्या